मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। तर मित्रांनो, आता मी आले ते टोमॅटो बघायला, जे मी माझ्या हाताने टोमॅटोचं रोप लावलेलं होती ते आले ते रानात बघायला। आले ते औषध मारायला टोमॅटो मध्ये। तर हे जे टोमॅटो आहे ना, ते मी आणि आई तिघ जण मिळून हे टोमॅटोचं रोप लावलेलं होतं। आणि इकडे बघा, आता टोमॅटो मध्ये फूल सुद्धा लागलेलं आहे, म्हणजे टोमॅटोचं फर सुरुवात झालेला आहे बघा। आणि टोमॅटोचं रोप जे लावलेलं होतं आम्ही, खूप लहान होतं आणि खूप बारीक बारीक होतं, आणि आता एवढं मोठं झालंय ते। नवीन रानात आम्ही पहिलं पीक टोमॅटो लावलेलं आहे, आणि कसं आले ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। तर चला दाखवते तुम्हाला काय करतं ते। आणि मी तर खूपच घाबरत होती की नवीन रानात टोमॅटोचं म्हणजे चांगलं पीक येणार आहे की नाही, मी त्यासाठी मी घाबरत होती। आणि आता औषध मारतात बघा। हे काय भोपळेमध्ये औषध सोडतात ते थोडं थोडं, आणि इकडं औषध मारून झाले ते हे साईड, आणि हे साईड राहिलेलं आहे, थोडंच राहिलेलं आहे। चला पशी जाऊया। काय करताय? औषध मारतोय, एक टाकी झाली म्हणून आता दुसरी मारतोय, संपत आली आहे। 2 टाकी मारलंय फक्त? एवढंच लागते का? आता मोठं झाले अजून वाढणार, आता बारीक आहे ना। हो का? मग तुम्हाला कसं वाटतंय टोमॅटो? टोमॅटो तर तसं चांगलं वाटतंय। तुम्ही का म्हणत होता की अरे तसं म्हणावं लागतं, नाही तर नजर लागते लोकांची। माझं मित्रांनो घरी जेव्हा यायचे ना, म्हणजे टोमॅटो बघून जायचे आणि घरामध्ये काय टोमॅटो नाही चांगला आले ते, म्हणजे फळ जे रोप आहे चांगलं नाही आले। मित्रांनो मला सांगा, तसं नाही म्हणलं तर लोक बघा येणार, म्हणलं का नाही चांगला आलाय फळ, लोक बघा येणार, बघा आले की नजर लावणार। त्यापेक्षा सांगायचं नाही आला बरोबर, लोक यायला नको, नजर लागायला नको, आहे का नाही? नाही, खरं सांगू तर खूपच भारी आलेला आहे। तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा कसं फळ आले ते नक्की सांगा। आणि तुम्हाला दावते बारका बारका टोमॅटो लावू। हे बघा, बारका टोमॅटो पण सुद्धा लागले ते मित्रांनो। बरेच दिवसांनी आम्ही टोमॅटो लावलेलो होतो, आणि खरं सांगू तर मित्रांनो भरपूर दिवस झालता आम्ही टोमॅटो पहिले लावत होतो कंटिन्यू, पण मध्ये आम्ही बंद केलता, थोडासा अडचण होता, आणि आता परत चालू केले ते। तर कसं वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आणि टोमॅटोचे रोप पण चांगलं आले ते, आणि फळं पण चांगलं लागले ते, तर नक्की सांगा मित्रांनो। आता आम्हाला आणायचे कडक आणल्यानंतर ह्याला बांधावं लागेल ना कडक। हा झाडाच्या फांद्या तोडायच्या। मग कशाला लावलं होतं? मेथी आलाय? हा मित्रांनो, आई खाण्यापुरतं मेथी लावलेलं होते, तर मेथीचे भाजी पण आले ते तुम्हाला दाखवते। आणि पाऊस झालाय त्यामुळे थोडंसं चिखल वाटतंय, चालायला याय नाही रानात। आता आम्हाला कडक नवीन लागणार आहे मित्रांनो, कारण की भरपूर दिवस झालाय ना। ह्याच्या आधी आम्ही जेव्हा टोमॅटो लावत होतो तेव्हा कंटिन्यू त्याला चांगला सांभाळून ठेवत होतो कडकला, आणि 4-5 वर्ष झालं बंद केलं, तर त्यामुळे इकडे तिकडे टाकून दिलंय आणि खराब झालाय। म्हणजे बरेच दिवस झालता ना, एकदम कुजलेला आहे, एकदम खराब झालाय। त्यामुळे म्हणत होते नवीन कडक आणावं लागन, आणि नवीन कडक आणल्यानंतर ह्याला दोन्ही साईड कडक रवायच्या, रवल्यानंतर सुतुळी आणायच्या, त्याच्यात बांधायचे। हे बघा, आता येतात ते औषध मारत। आणि मित्रांनो, जेव्हा आम्ही बांधते ना टोमॅटो, तेव्हा तर काळजी घेऊन बांधावं लागतंय, नाहीतर ही झाडं आहे ना मोडतात वरनं। सुतुळीने बांधावं लागेल, त्याचे पण ब्लॉग तुम्हाला बघायला नक्की भेटल। माझ्याच नजर नाही लागाव खरंच। खूप छान आले ते, एवढं पण विचार नव्हती मी केली। हो साहेब, येणार ना। मला वाटत होतं नवीन रान आहे त्यामुळे नाही येणार आहे। मकाच नाही आली तेवढी। मकच नाही आला, थोडा वाढलं नाही ना मित्रांनो। हे पण आमचेच रान आहे, नवीनच केलतं हे रान, आणि ही रान तयार केलतं आम्ही। पण हे जे रान आहे ना, त्याच्यात दगड जास्त आहे, आता ह्याला याचव लागन दगड। आता नाही, आता सध्या पाऊस आहे ना, जेव्हा पाऊस बंद झाल्यानंतर टॉयली लावायच्या, काय ट्रॉली लावायच्या, आणि ट्रॉली लावल्यानंतर पूर्ण जे दगड आहे ना ते याचायचे, आणि खड्ड्यात टाकून द्यायचा। तर काय माहिती का आला नाही मका? मला वाटतं खत नाही त्यामुळे आली नाही, कोंबड खत टाकलं असतं तर मका अशी आली असती।
सगळे हा असं पाहिजे होते ना. मला वाटतं ह्याला एक 100 पिशवी कोंबड खत बघावं वरण टाकून मग टाकतो परत आता नाही परत. हा म्हणजे ही मोडून आणि परत कोंबड खत टाकून परत मका पेरायचे. हा. हम्म. तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा, जे जे आमचे फॅन आहे, जे जे आमचे व्हिडिओ बघतात, ज्यांना आवडतात त्यांनी नक्की सांगा की ह्याचं आता काय करावं. हे बघा मका असं आले ते आणि 1 महिन्याचे वर झाले ते, आता काय करावं ह्याला वाटते. आहो म्हणतं ते 20 दिवसाच्या पुढे झाली मका अजून उचलली नाही मित्रांनो. 20 दिवस नाही 1 महिना झालाय. अजून 8 दिवस वाट बघायची आता मग मोडायचे आणि जय परत. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो आता आम्ही चालले ते घरी, कारण की औषध मारून झालं या, कारण की आहोनी आधी आलते आणि मी नंतर आली. 1 टाकी औषध मारून झाले ते आणि 2 टाकी लागतात, म्हणजे एवढं झाडाला 2च टाकी औषध लागतंय. तर औषध मारून झाले ते, आता चालले ते घरी. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.